एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही जात आहोत कुठेतरी लांब असे फिरायला. थंबनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे जात आहोत. आणि हा आमचा जो प्लॅन ठरलेला आहे तो अचानक ठरलेला प्लॅन होता, कारण अचानकच माझे मिस्टर बोलले की चल आपण जाऊया, आणि आम्ही निघालो. कारण अचानक ठरलेलेच प्लॅन नेहमी सक्सेसफुल होतात. आता आम्ही ज्या गावात होतो ना त्या गावामध्ये हे रानकेळ होतं. तर माझे मिस्टर तुम्हाला सांगतील काय होतं ते. मी तर हे फर्स्ट टाइमच पाहिलं होतं. तू देणारच ना, बघू आता. हा रानकेळ आपला गावठी खेळ, रानकेळ आणि साधा खेळ यामध्ये फरक होता. हा फुल त्याचा किती पिसार आहे. हा पिकल्यावरती खातात, असं आपली तर खात नाहीत, असेच फुकट जातात. रानामध्ये असतात जास्तीत जास्त. रानात असल्यामुळे तो रानकेळ होतात त्याला. केळ केळ रानकेळ बोलतात त्याला. मस्त फुललेलं आहे. आम्ही असं या गावात आलेलं आहे. इकडे आम्हाला खालती मोर पण दिसले मस्त की सिनेरी. ही जिजाई आहे, तिकडे शिवराज आणि शिवराजची मम्मी. हे गावाचं नाव काय? उंदेरी. उंदेरी गाव. उंदेरी गाव तुम्ही भटकंतीला आलेलं. हे बघा इकडे जास्वंदीची सगळी हे सगळे जास्वंदी आहेत. हां, आंबा. गावातलं निवांत जीवन. हा जिजाईचा काका रक्षाबंधनला आलेलो त्याच्याबरोबर असंच फिरता फिरता. आणि हा जाधवचा ड्रायव्हर आमचा. हा शिवराज. शिवराज हाय कर. हे जिजा इकडे. बघा जिजा आली सुसाईड धावत धावत धावत. हे बघा हे गावामध्ये आमची इतर रताळी बनवतात. हे रताळ्यांची झाड आहे. होई रताळी ना. हे रताळ्यांचं लावलेलं आहे छोटे छोटे. हे रताळी आहेत, रताळ्यांचे रोपटे. हा ते बघ मोर कुठे दिसतात? हे बघ आहेत अजून. त्याचं जिजा पुढतं. जिजाची चालली घाई मोर बघायला. आम्ही चाललो. बाय जिजा. ॲक्च्युली गावामध्ये एंट्री करतानाच आम्ही तिथे 3 लांडोर बघितले होते. आणि आता येताना मी तुम्हाला दाखवणार तेवढ्यातच फोन आला होता, आणि तोपर्यंत ते लांडोर तिथं निघून गेलेले. आणि खूप मस्त असे छान दिसत होते. आणि जिजाई त्यांना बोलत होती कोंबडी, म्हणून आम्हाला हसायला येत होतं की कोंबडी नाही आहे ती म्हटलं तिला. आणि खरंच खूप सुंदर असं वातावरण होतं तिथे. म्हणजे इतकं पूर्ण समोर म्हणजे सगळीकडे आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी होती. आणि इतकं छान वाटत होतं ना. पूर्ण धुकं पसरलेलं डोंगरावरती. इतकं छान होतं. पण फक्त आम्हाला एकच भीती होती की ह्या साईडला बऱ्याच जणांनी ना वाघ पाहिला होता. आणि आमची जिजाई आल्यापासून सारखीच बोलत होती की मला वाघ बघायचं चाललं होतं. मग त्याने तिला सारखी बोलत होती बाबा नको गं, वाघ आला तर आपली पळापळ व्हायची करून. पण काय आम्हाला तेव्हा वाघ काय दिसला नाही. सो ज्या मंदिरात मला लग्न झाल्यापासून म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाली तेव्हापासून जे यायचं होतं झोलाई देवीच्या दर्शनाला, फायनली मी आली झोलाई देवीच्या दर्शनाला. शिवराज आणि शिवराजची मम्मी. अगं ये.
जिजाई आगाऊपणा करते. पण मंदिराचं खूप काम पेंडिंग होतं. मंदिराचं काम चालू होतं आणि खूप लांबचे असं पावसामुळे ना टाईल्स खूप चिकट झाले होते, म्हणून त्यांना सांगत होते की थोडा हळू या करून. आणि मंदिरचं गेट पण बंद होता, सो आतमध्ये काय जाता आलं नाही, पण फक्त दरवाजातच आम्हाला दर्शन भेटलं. कारण फक्त ही जी झोलाई देवी आहे ना, ती महाडला जेव्हा जत्रा असते तेव्हा येतेच. पालखी जेव्हा फिरते तेव्हा पण ती पहाटे 3-4 वाजता महाडला पोचते, तेव्हाच म्हणजे तिची ओटी भरायला भेटते. चला डोकं टेका. काय पण आणि हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे सगळा. खूप छान, म्हणजे पावसामुळे तर खरंच खूप सुंदर दिसत होतं सगळं. जिजा इथे बघा, चला शिवराज सेल्फी पडशील पटकन. हे बघ कोलजाई देवी. काय पडलंय. कोणचाही ये इकडं. ऐक, बघितलं का इथं बघा, इथं हिरवा आहे ना, जाम चिकट आहे. घसरली असती मी आता. तर मग आम्ही थोडंसं इथं समोरून थोडंसं शूट केला. हा मंदिर आहे आणि इथे एक अशी म्हणजे चहा घ्यायची होती. ॲक्च्युली माझ्या मिस्टरांना खायची होती कांदा भजी. कधीपासून ते कांदा भजी खायची होती त्यांना. सो काही कांदा भजी आम्हाला कुठे भेटली नाही, पण इथे गावामध्ये एक ठिकाणी मंचुरियनवाले होते, सो ते कधी खूप मागे लागले होते की खाऊन बघा एकदा. मग त्यांनी आम्हाला एक प्लेट टेस्ट करायला दिली फक्त. तर खूप छान म्हणजे कुरकुरीत असे मंचुरियन होते, सो मग आम्ही घेतले तिथे खायला. गरम मस्त खाल्ले. आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही इथे आमच्या एक वहिनी राहतात तिथे आलो. त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत, तर ते हे सगळे क्वार्टर्स आहेत. जे हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांना ते क्वार्टर्स देतात राहायला. सो इथे त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा असे राहतो. आणि मी बऱ्याच वर्षांनी यांच्या घरीसुद्धा आलेली. मी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा एकदा गेलेली, त्याच्यानंतर मी आता जवळजवळ 8 वर्षांनी त्यांच्या घरी जाते. माझे मिस्टर जातातच त्यांच्या घरी नेहमी, तिथं त्या साईडला गेले काम करायला की. आणि मग आम्ही इथे सुद्धा मंचुरियन ह्यांच्यासाठी सुद्धा पार्सल घेतले होते. तर जिजाई आणि शिवराज यांचे बसले होते. ह्या आमच्या त्या वहिनी आहेत आणि ही दोघं तर आहेतच. तर आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.